शिवपिंडीवर जी त्याची महत्त्वाची स्थानं आहेत त्या स्थानावर पाणी अर्पण केल्यानंतर, जल अर्पण केल्यानंतर आणि त्यानंतर त्या स्थानावर एक अक्षता अर्पण केल्यानंतर काय पुण्य प्राप्त होतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला गणेशजींच्या स्थानावर पाणी अर्पण करायचं आहे, नमः शिवाय म्हणत। त्यानंतर तुम्हाला कार्तिकजींच्या स्थानावर पाणी अर्पण करायचं आहे, नमः शिवाय म्हणत। त्यानंतर ही जी मधली लाईन असते अशोक सुंदरी त्यांची सगळ्यात लहान कन्या, जे तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, नमः शिवाय म्हणत। त्यानंतर चौथं स्थान आहे ज्याच्यावर शिवपिंड स्थापित असते, माता पार्वतीचे हस्तकमल आहे, त्याच्यावर चारही बाजूनी नमः शिवाय असं करत पाणी अर्पण करायचं आहे। यानंतर पाचवं पाणी जिथून हा कमंडलू स्थापित असतो आणि हे जे एक एक थेंब पाणी येतं खाली, हे एक एक थेंब पाणी त्यांच्या ज्या 5 कन्या आहेत, जया, विशरा, शांभरीवाली, दौतली आणि देव, ह्या ज्या 5 कन्या आहेत त्या 5 कन्या आपण जे वरती जल अर्पण करतो ते जल शिवावर खाली देण्याचं काम करतात, म्हणजे आपली जी मनोकामना शिवापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या जलामार्फत त्यांच्या 5 कन्या करतात। तर अशा पद्धतीने जल अर्पण केल्यानंतर सगळ्यात नंतर जल तुम्हाला शिवपिंडीवर अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे। आता अशा पद्धतीने जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक स्थानावर एक एक अक्षदा, अखंड अक्षदा अर्पण करायची आहे। आता ही अक्षदा ओम नमः शिवाय म्हणून तुम्हाला अर्पण करायची आहे। पहिली अक्षदा गणेशजी यांच्या स्थानावर ठेवायची आहे, दुसरी अक्षदा कार्तिकजींच्या स्थानावर ठेवायची आहे, तिसरी अक्षदा इथे पुढे अशोक सुंदरीच्या स्थानावर तुम्हाला ठेवायची आहे, चौथी अक्षदा माता पार्वतीचं हस्तकमल इथे ठेवायची आहे खाली, आणि पाचवी अक्षदा एक अख्खी शिवांवर अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर ह्या सेवेने तुमच्या घरामधल्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत, तुम्हाला धन प्राप्त होते, तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होते, कुणाला नोकरी नसेल मिळत त्यांना नोकरी मिळते, कुणाचं लग्न नसेल होतं त्यांना लग्न त्या व्यक्तीचं जुळतं। तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा जर नित्यसेवा जर शंकराची अगदी थोडक्यात, त्याला काही फार खर्चिक सेवा नाही, काही नाही, अशी जर तुम्ही केली तर तुमच्या सकल मनोकामना, तुमच्या ज्या काही आर्थिक ज्या समस्या आहेत, ज्या शारीरिक तुम्हाला कोणते त्रास असतील, मानसिक कोणते त्रास असतील, तर सगळ्या त्रासातून ह्या एका एवढ्या सेवेने तुम्हाला मुक्ती मिळते। तर असेच नवनवीन दैवी तोडगी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।